हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर इथे वाजत आलेले आहेत सकाळचे 8:10 आणि इथे मी दिवाबत्ती वगैरे करून घेतलेली आहे. बाकी सगळी कामं तशीच पडलेली आहेत, कारण की तुम्हाला माहिती आहे सकाळी 7ला पाणी आलं की सगळीच कामाची धावपळ सुरू असते. आणि आजचा विषय आहे पावसाळ्यात आपल्या घराची काळजी कशी घ्यावी. तर काही टिप्स शेअर करत माझा काही दिवसभराचं रुटीन तुमच्याशी शेअर करते. आता पावसाळा म्हटलं ना तर घरामध्ये माशा, चिलटं वगैरे येत असतात. म्हणून काय करायचं की आपलं भीमसेनी कापूर असतो ना, तर कापूरदानीमध्ये लावून घ्यायचा. म्हणजे घरामध्ये ना एक छान असा कापराचा सुगंध दरवळतो आणि माशा वगैरे येत नाहीत. आणि तुम्ही पाहिलं असेल बाहेर इतका मुसळधार पाऊस पडतोय जोरजोरात. तर आणि पाऊस पडायला लागला ना, की माहिती नाही घरामध्ये ना सारखं आपल्याला ओलसर, दमट असं वाटत राहतं. तर जो पुसायचा जो कपडा असतो ना, तो एकच होता आणि तो देखील ना थोडासा ओला झाला होता. तर म्हटलं, की आता आणखीन काहीतरी घर वगैरे पुसायला किंवा मग असं पाणी वगैरे सांडलेलं कोरडा कपडा आपल्याकडे असायला हवा. म्हणून मग असे हे जुने टॉवेल असतात ना, तर हे जुने टॉवेल मी ना एक हा टर्कीजचा टॉवेल होता जाडजूड चांगला. तर तो मी तसाच सांभाळून ठेवलेला. फाटला होता हा मधून. तर म्हटलं की हा टॉवेल ना पावसाळ्यामध्ये वापरता येईल. तर एक तुकडा मी किचनमध्ये ठेवणार आहे आणि एक तुकडा ना हॉलमध्ये ठेवणार आहे या टॉवेलचा. कारण की ना आता क्लासमध्ये देखील मुलं सकाळी म्हणजे पावसा-पाण्याचे येतात, आपली मुलं येतात किंवा हे देखील यांचं येणं-जाणं असतं. तर मग ना बाहेर दरवाजाजवळ असा ओलसरपणा असतो किंवा छत्रीचं पाणी वगैरे पडलेलं असतं. म्हणून मग मी काय केलं, हा जो जाडजूड असा टर्कीचा टॉवेल आहे ना, तर अर्धा तुकडा मी कपाटात ठेवला आणि अर्ध्या तुकड्याचे 2 भाग केले आणि हा तुकडा एक किचनमध्ये ठेवते आणि एक तुकडा हॉलमध्ये ठेवते. हे बघा इथे ना छत्रीचं इतकं पाणी पडलं होतं. आर्या आली होती क्लासमध्ये आणि थोडंसं असं छत्रीचं पाणी असं हॉलमध्ये पडलं होतं. तर म्हटलं की चला आता हा कपडा ना हे पाणी पुसायला आपण करूया. कारण की असा एखादा कपडा घरामध्ये असायला हवा. सतत ना घरामध्ये ओलसर वगैरे जाणवते ना, तर असा कोरडा कपडा एक बाजूलाच ठेवायचा, जेणेकरून आपलं घर सतत कोरडं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं पावसामध्ये चिलटं, माशा वगैरे येतात ना, तर आपण लादी पुसताना ना त्या पाण्यामध्ये एकतर तुम्ही स्ट्राँग असं वासाचं एक फिनाईल तुम्ही वापरा. तर लायझॉल फिनाईल मला छान वाटतं आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला फिनाईल वगैरे त्याचा सुगंध जर आवडत नसेल, तर चिमूटभर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ आणि थोडंसं व्हिनेगर घालायचं. तर याने काय होतं लादी तर स्वच्छ निघते, शिवाय वासाने ना माशा वगैरे येत नाहीत. आणि आता इथे आमच्या दोघांची थोडीशी मज्जा-मस्ती चाललेली आहे. तर आज म्हणजे हा कालचा व्लॉग आहे. तर यांना आज मी म्हणाले होते, की मला ना 1 दिवसाची सुट्टी हवी आहे हो. सगळ्यांना रविवारची सुट्टी असते आणि मला काही सुट्टीच नाहीये. तर मग हे म्हणाले, की आज तुला सुट्टी पण पूर्ण सुट्टी तुला काही मिळणार नाही. तर थोडीफार कामं तुला करावी लागतील. स्वयंपाक पूर्णपणे माझ्याकडे. तर म्हटलं, की ठीक आहे, एक काम तर का असेना थोडंसं हलकं होईल. तर यांनी ना मला सांगितलं, "ही बघ ही तुझी बॉर्डर लाईन आहे." मगाशी ते बाहेर इकडे आले ना, तर ते सांगत होते, "ही तुझी बॉर्डर लाईन आहे. या बॉर्डर लाईनच्या म्हणजे बाहेर तू यायचं नाही आणि मी बॉर्डर लाईन क्रॉस करून किचनमध्ये त्यांना सगळं साहित्य देत होते. कारण की त्यांनी भले सांगितलं आज तुला सुट्टी आहे, आजचा स्वयंपाक माझ्या हातामध्ये, तरी देखील ना सतत किचनमधून मला विचारत होते, तिखट कुठं आहे, मीठ कुठं आहे, हळद कुठं आहे आणि आलं लसूण पेस्ट कुठं आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर चिरून दे. हे सगळं त्यांचं चाललं होतं. तर मला ना थोडं-थोडं एक-एक वस्तू त्यांना द्यायला असं किचनमध्ये यायला लागायचं आणि शिवाय नंतर मला म्हणून दाखवतात, "हे बघ ही तुझी बाउंडरी लाईन आहे आणि तू सतत किचनमध्ये येऊन मला सतत सांगत असते आणि मी सांगितलं आज स्वयंपाक मी करणार तर तूच मध्ये लुडबुड करतीये." तर आता यांनी असं सतत हळद, तिखट, मीठ सतत मागितलं तर ते द्यायला तर जायलाच लागेल नाही का? तर दोन्हीकडून बोलत होते ते. तर असं होतं त्यांना म्हटलं, की "ठीक आहे तुम्ही आज चिकन वगैरे बनवा आणि इथे तोपर्यंत आज माझ्याकडे जर थोडासा एक्स्ट्राचा वेळ आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी फर्निचरची मी जरा साफ करून घेते." आता पावसाळा सुरू झाला ना, तर बऱ्याच घरामध्ये गळती सुरू असते किंवा मग भिंतीला ओलावा वगैरे आपल्याला जाणवतो. तर पावसाळ्यामध्ये घराचं रक्षण करण्यासाठी गळती किंवा मग भिंतीचा ओलसरपणा आपण तपासला पाहिजे. छतावर किंवा बाल्कनीमध्ये पाणी जे साठत असतं ते आपण साचू नाही दिलं पाहिजे. तर असं खूप सारे असे मार्केटमध्ये प्रॉडक्ट आलेले आहेत, की जेणेकरून आपण पावसाळ्याच्या आधी ते प्रॉडक्ट लावून आपण ही गळती जी आहे ती रोखू शकतो. शिवाय जे सर्व ड्रेनेज पाईप वगैरे जे आहेत ना, ते स्वच्छ ठेवले पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी ते
लाकडी फर्निचर स्वच्छ करते, तर लाकडी फर्निचरवरती ना ओला कपडा वगैरे फिरवायचा. तर इथे ना मी काय केलेलं आहे, विनेगरचं पाणी तयार केलेलं आहे आणि तो फक्त स्प्रे हलकासा असा फवारला आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतला. तर याने काय होतंय, की हे विनेगर जर लावलं ना, म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करून जर हे आपण स्प्रे केला ना, तर डाग वगैरे काही राहत नाहीत, माशा, चिलटं वगैरे फर्निचरवर बसत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, फर्निचर स्वच्छ होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे फर्निचर आपण ज्यावेळेस स्प्रेने पुसून घेतो, तर त्याच्यावरती आपल्याला ना थोडंसं तेलाचे 3 ते 4 थेंब टाकायचे आणि ते कपड्याने पूर्णपणे फर्निचरवर पसरवून घ्यायचे. आता तेलामुळे काय होतं, की एक प्रकारचं त्या लाकडावरती कोटिंग तयार होतं आणि लाकडाला असं बुरशी किंवा मग असं दमटपणा जाणवत नाही आणि एक प्रकारची शायनिंग येते. तर लाकडी फर्निचर स्वच्छ करायचं असेल ना, तर कपड्याने व्यवस्थित पुसून धूळ वगैरे काढून त्याच्यावरती ना पॉलिश वगैरे आपण फिरवलं पाहिजे. जर पॉलिश तुमच्याकडे नसेल तर सगळ्यात बेस्ट आपल्याकडे खोबरेल तेल तर असतंच. तर ते 2 ते 3 थेंब टाकून ते व्यवस्थित लाकडी फर्निचरवर फिरवलं पाहिजे. तर अशाच प्रकारे मी सगळं ते लाकडी फर्निचर फिरवून घेतलं आणि तुम्हाला हे टेबल दिसत असेल किती छान स्वच्छ लकाकत आहे. आणि ह्याच्या ट्रॉफी जी होती ना, तर त्याला देखील मी पुसून घेतलंय. तर आता हे ना एक शो पीस मिळालेले माझ्या मोठ्या मुलाला त्याच्या मित्राने दिलेले. तर तसेच होते ते पडून, तर म्हटलं की चला ते इथे ठेवून देते. छान वाटले म्हणून मी ठेवले ते. आणि आता इथे माझे मिस्टर जे चिकन बनवतायत ते बिना तेलाचं चिकन बनवतायत. आज मला ते म्हणाले, "तुला आज माझ्या हातचं एकदम हायजीनवालं चिकन खाऊ घालतो" म्हणून. सतत मसाले आणि सतत तेलकट वगैरे खाऊन-खाऊन नुसती तब्येत सुटत चालली आहे आपली. तर आपली म्हणजे माझी. तर मी म्हटलं, की "ठीक आहे, मग तुम्ही जे बनवाल ते आम्ही सगळेजण खायला तयार आहोत" म्हणून. यांनी येतेवेळी चिकन आणलं होतं आणि सगळी तयारी त्यांनीच केली. म्हणजे स्वच्छ धुतलं देखील, कांदे वगैरे देखील त्यांनीच वगैरे चिरले. पण आज ते म्हणाले, "आजचं चिकन हे बिना ऑइलचं बनणार आहे." तर म्हटलं, की "बिना ऑइलचं जरी बनवलं तर टेस्टी असेल असं बनवा." तर हे म्हणाले, "आज तुला सुट्टी आहे त्याच्यामुळे तू आज अजिबात स्वयंपाकाबद्दल काही बोलायचं नाही." तर म्हटलं, "ठीक आहे चला." आता म्हटलं, "आता बघू आता कसं काय बनतंय ते." तर त्यांचं किचनमध्ये काही ना काही चालू आहे. तोपर्यंत म्हटलं हे दरवाजे वगैरे आहेत ना, तर ते पुसून घेते. पुन्हा या दरवाजांकडे आले आणि या दरवाजांना देखील थोडीफार अशी धूळ जाणवत होती. तर म्हटलं, की चला हातासरशी याच्यावर देखील कपडा फिरवून घेऊया. तर पटापट ना सगळा स्प्रे केला दारावरती आणि पुन्हा हा कपडा व्यवस्थित पुसून घेतला आणि आता हे तेल मी थोडंसं कापडावर घेतलं तर थोडंसं सांडलं. तर हा तेलाचा हात पुन्हा या दरवाज्यावरती फिरवते. आता तेलाचा हात जेव्हा आपण दरवाज्यावरती फिरवतो ना किंवा मग व्हॅसलीन वगैरे असं जे असेल ना, तर ते देखील आपण हलकसं हाताने असं एक पॉलिश केल्यासारखं फिरवायचं स्वच्छ कोरड्या कपड्याने. तर मस्तपैकी लाकडी फर्निचरला एक चकाकी येते आणि स्वच्छ फर्निचर केल्यामुळे छान असं चकाकत असल्यामुळे फर्निचर आपलं नवीन दिसायला लागतं. तर हे ना मी नेहमी फॉलो करते पावसाळ्यामध्ये किंवा एरवी देखील. आता दरवाजा बाहेरून तर स्वच्छ केला होता आणि आतून देखील स्वच्छ करायचा होता. तर हे बघा कलर वगैरे जेव्हा काम झालं होतं ना, तर त्यावेळेस त्यांनी एकदा स्वच्छ करून दिलेला दरवाजा. त्याच्यानंतर मी काय असा स्वच्छ वगैरे केलाच नव्हता. तर म्हटलं की चला आता इथे थोडंसं आता हातासरशी आतून देखील पुसून घेते. तर स्प्रे करतीये तेल वगैरे तेल नंतर लावणार आहे. पण आधी स्प्रे करून हे सगळे डाग वगैरे आहेत ना, तर ते सगळे मी लावते. तर तुम्ही बघितले असेल मगाशी डाग वगैरे होते दरवाज्यावरती आणि छान असं आता पुसून घेतल्यानंतर दरवाजा एकदम स्वच्छ झालेला तुम्हाला दाखवते. बऱ्याचदा आपण घरातल्या साफ-सफाईकडे लक्ष देत असतो, पण घरातले जे दरवाजे वगैरे असतात ना, तर थोडेफार कुठेतरी दुर्लक्षित असतात. तर अधेमध्ये आपण त्याच्यावर देखील हात फिरवला पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ना, पावसाळ्यामध्ये गळती, वॉटरप्रूफिंग, घराचं छत आणि बाहेरील भिंतींना जर तडे गेलेले असतील ना, तर वॉटरप्रूफिंग आपण पावसाळ्याच्या आधी करून घेतलं पाहिजे. त्यामुळे घरामध्ये पाणी झिरपत नाही. आणि आता हा दरवाजा तुम्ही पाहू शकता किती स्वच्छ असा निघालेला आहे. सोबतच आता हे जे आपलं वॉशिंग मशीन होतं, ते देखील आता पुसून घेते आणि हे जे मी लिक्विड स्प्रे तयार केलेला ना, इतका पॉवरफुल आहे ना, विकतचा महागडा स्प्रे आणायची अजिबातच गरज नाहीये. तर आता ह्या स्प्रेमध्ये मी काय टाकलेलं आहे, की विनेगर, त्याच्यानंतर लिक्विड सोप आपला आणि थोडंसं चिमटभर मीठ आणि पाणी हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आणि त्याने स्प्रे करायचा. तर लाकडी फर्निचरची काळजी पावसाळ्यामध्ये हवेतील ओलाव्यामुळे लाकडी दरवाजे आणि कपाटे ना फुगतात. बऱ्याचदा आपल्याला असं जाणवतं देखील. फर्निचर नेहमी कोरड्या कापडाने आपण पुसलं पाहिजे आणि दमटपणापासून वाचवलं
वाचवण्यासाठी पॉलिश केलं पाहिजे. आता पॉलिश जर नसेल तर पुन्हा मी सांगते, इथे तुम्ही तेलाचा किंवा वॅसलीन वॅक्सचा वापर करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्युत उपकरणे आणि वायरिंग ओलाव्यामुळे काय होतं, शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. खूप जास्त धोका असतो त्याचा आणि म्हणून काय करायचं, घरातील मुख्य वायर आणि प्लग पॉइंट्स जे कोरडे सुरक्षित आहेत का ते आपण तपासलं पाहिजे. कपाटामध्ये ना बऱ्याचदा असं होतं, पावसाळ्यामध्ये कपडे स्वच्छ म्हणजे असे एकदम पूर्णपणे सुकत नाहीत आणि म्हणून असं थोडेसे आपल्याला दमट लागलेल्या कपड्यांचे देखील आपण घड्या घालून ठेवतो. तर त्यामुळे काय होतं, कपाटातल्या कपड्यांना देखील कुबट वास यायला लागतो आणि म्हणून आपण कपाटामध्ये ना सिलिका जेल किंवा मग आपण भीमसेनी कापूर वगैरे असं कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये ठेवला पाहिजे. त्याच्यामुळे कपाटातील दमटपणा कमी होतो, कुबट वास निघून जातो आणि कपाटामध्ये एक फ्रेशनेस जाणवतो आपल्याला. आता यांनी चिकन तर बनवलं होतं आणि आज ते म्हणालेले आज फक्त चिकन राईस आपण खाणार आहोत. तर मी चिकन बनवतो आणि राईस जो आहे तो तू बनव. म्हटलं की आता चला, आता एवढं सांगितलंय म्हटल्यानंतर तेवढं तर केलंच पाहिजे नाही का? म्हणजे गृहिणीला पूर्ण सुट्टी अजिबातच मिळणार नाहीये. आज स्वयंपाकाला सुट्टी होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी आज फक्त चिकन बनवलं आणि मला म्हणाले, की "तू फक्त भात कर, बाकी काहीच करू नको. चपाती, भाकरी वगैरे काही करायची आवश्यकता नाही. आज तुला फक्त रेस्ट." असं म्हणता-म्हणता म्हटलं की चला ते तर ते. म्हटलं की इथे मी भाताला मस्तपैकी गरम मसाल्याची फोडणी दिली तांदळाला आणि आता इथे मस्तपैकी भात शिजवून घेते. आता पुढची महत्त्वाची गोष्ट ना, स्वच्छता आणि कीटक नियंत्रण असणं पावसाळ्यात असणं खूप गरजेचं आहे. पावसामध्ये मच्छर, झुरळं, मुंग्या याचा त्रास खूप वाढतो आणि म्हणून ना घरामध्ये जंतुनाशकांची फवारणी आपण केली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, पाणी कुठेही साठू द्यायचं नाहीये. थोडं जरी पाणी आपल्याला दिसलं की ते लगेचच पुसून काढायचंय. आणि पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये हवा आपण खेळती ठेवली पाहिजे. दमट हवामानामुळे काय होतं, घरामध्ये बुरशी येऊ शकते आणि म्हणून वेळोवेळी खिडक्या आपण उघड्या ठेवल्या पाहिजेत. एक्झॉस्ट फॅनचा वापर देखील आपण केला पाहिजे. तर या होत्या पावसाळ्यात आपल्या घराची काळजी कशी घ्यावी यासाठी काही टिप्स मी सांगितल्या होत्या आणि काही टिप्स शेअर करत-करत मी माझं रुटीन आणि क्लीनिंग देखील तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर इथे यांनी बनवलेलं आहे बिना तेलाचं चिकन आणि मस्तपैकी त्यांनी असं छान असं कांदा टोमॅटोमध्ये हे चिकन बनवून घेतलं होतं. पण एकच एवढं मी तुम्हाला सांगते, की या चिकनच्या रस्स्यावरती तर्री वगैरे अजिबातच आलेली नाहीये. बाकी जर तुम्ही या चिकनचा सुगंध वगैरे म्हणाल ना, तर मस्त असा जाणवतोय. भात वगैरे तयार झाला होता, तर म्हटलं की चला आता जेवणाचा वेळ देखील झालेला आहे. 1:30 वाजला होता, तर मुलांना आता जेवण देते. म्हणजे मोठ्या मुलाला जेवण देते आणि लहाना तर गेलेला आहे स्कूलला. तर आता हे मस्तपैकी चिकन आणि गरमागरम भात. तर असं होतं आजचं माझं रुटीन. आजचं रुटीन जर तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.